श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एक तरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवत आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून 267 क्रमांकाची ही ओवी आहे. ह्या ओवीमध्ये श्रीकृष्ण परमात्मा महाभारताच्या रणांगणावर अर्जुनाला बोध करताना दिसतात आणि म्हणतात, अर्जुना, तू मन, बुद्धी आणि चित्त एकरूप करून मला अर्पण कर आणि कर्माच्या फळाची आसक्ती सोडून दे आणि मन एकाग्रतेने लावून तू आपली कर्तव्य कर. हा झाला ओवीचा सरळ सरळ भावार्थ. आता आपण ओवीच्या चिंतनाकडे वळूया. ही ओवी केवळ अर्जुनालाच नव्हे तर आपल्या सगळ्यांच्या जीवनाला दिशा देणारी आहे. आपण रोज काम करतो, कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं, कोणी घर पाहतं, कोणी सेवा करतं, कोणी साधना करतं. पण आजचा सगळ्यात मोठा जर काय आजार असेल तर तो म्हणजे फळाची आसक्तीचा अभाव. हेच एकमेव आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. आज माणूस दुःखी का आहे तर मी किती मिळवलं, मला काय मिळालं, लोक मला काय देतील, लोक मला काय म्हणतील. आपलं चित्त कर्मावर नसून त्याच्या रिझल्टवर अडकलेलं आहे. अहो, मुलं परीक्षा देताना अभ्यास करत नाहीत आणि मार्क्सचा विचार करतात. अहो, लोक दान किंवा सेवा करताना निष्काम दान करत नाहीत, तर दान करताना समोर कोणी ओळखीचं असेल तर त्यांना त्याच्यात समाधान वाटतं. योगयुक्त होणं म्हणजे काय? योग म्हणजे नुसतं असं नव्हे. अहो, शेतकरी बी पेरतो तो रोज माती उकरून पाहत बसत नाही, पीक आलं का, पीक आलं का. तो कर्म करतो आणि फळं निसर्गावर सोडतो, म्हणजे ईश्वरावर सोडतो. हाच योगयुक्त कर्म आहे. अहो, योगयुक्त जीवन समजण्यासाठी आपल्याला रामायणातील हनुमान म्हणजेच मारुतीराया यांचं जीवन पाहावं लागेल. अहो, हनुमान कोण होते? हनुमान म्हणजे अफाट सामर्थ्य, हनुमान म्हणजे तीक्ष्ण बुद्धी, हनुमान म्हणजे अपार भक्ती. पण या सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? हनुमान म्हणजे निष्काम कर्मयोगाचा सर्वोच्च आदर्श. अहो, सीतामाईचा शोध घेणे असो, नाहीतर उडी मारून समुद्र ओलांडणे असो, किंवा लक्ष्मण मूर्छित झाले तेव्हा हजारो कोस उड्डाण मारून संजीवनी पर्वत सहज उचलणे असो आणि लक्ष्मणाचं जीव वाचवणे असो, ही सगळी कामं पूर्णपणे निष्कामपणे केले. अहो, एवढंच काय, जेव्हा मारुतीरायाला लंकेत पकडलं गेलं, त्याची शेपूट पेटवली गेली, तेव्हा या मारुतीरायानं म्हणजे हनुमाननी काय केलं हो? पूर्ण लंका जाळून टाकली. पण रागापोटी नाही जाळली, अहंकारासाठी सुद्धा नाही जाळली, तर रावणाला इशारा देण्यासाठी त्यांनी केलेलं हे कर्म होतं. अहो, तो काय वैयक्तिक राग नव्हता. योगयुक्त कर्माचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जय हनुमान, म्हणजेच मारुतीराया. अहो, फलत्याग कशाला म्हणतात हे आपण मारुतीरायाकडूनच शिकावं लागेल. जेव्हा प्रभू श्रीराम राजे झाले, सगळे योद्धे वेगवेगळी पद मान सन्मान
भूषत होते. आणि प्रभू श्रीराम, सीतामाई आणि सर्वजण हनुमानाला म्हणाले, हनुमान तू काहीतरी माग. तेव्हा हनुमान म्हणाले, मला राज्य नको, मला धन नको, मला पद नको, मला फक्त देवा तुझी चरण सेवा करण्याचं सदैव काम दे. जसं की तुकोबारा एका अभंगात म्हणून गेले, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. याला म्हणायचं योगयुक्त जीवन आणि याला म्हणायचं निष्काम कर्म. आणि म्हणूनच या ओवीच्या माध्यमातून श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समजून सांगताना दिसतात, अर्जुना तू कर्मयोगाचा स्वीकार कर, फळाची आशा दूर सार आणि मनापासून ती कर्मे कर. आणि दैवाच्या अनुकूलतेने हाती घेतलेले कर्म जर यथासांग पार पडले तर त्यात संतोष मानू नकोस. अथवा काही निमित्त घडले आणि कार्य अपूर्ण राहिले तरी त्या अपयशाने तू खचून जाऊ नकोस. म्हणजे घेतलेले कार्य तू योगयुक्त होऊन कर, फळाची बिलकुल अपेक्षा करू नको. अशा पद्धतीचा भाव इथे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समजून सांगताना दिसतात. हेच आजही आपल्याला सर्वांना लागू आहे. अहो, आई वडिलांनी मुलांना घडवा पण अपेक्षेचं ओझं टाकू नका. कर्मचाऱ्यांनी काम इमानदारीने करा, प्रत्येक वेळी सालरी सालरी पगार पगार बोलत बसू नका. आणि साधकांनी नामजप करा पण अनुभूतीची घाई करू नका. माझी अवस्था का होत नाही म्हणून दुःखी होऊ नका. आणि भक्तांनी एकनिष्ठ भक्ती करा, काही मिळण्याच्या अपेक्षेने भक्ती करू नका. म्हणून आपणही आजपासून आपली जी काही कर्म होती ती सर्व कर्म ईश्वराला अर्पण करूया आणि योगयुक्त जीवन जगूया. ह्या ओवीचे चिंतन इथेच संपलं. जर आपल्याला ओवी चिंतन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि हो, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.